विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा. भाजपची राष्ट्रवादी समोर अट. विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याचीही माहिती आहे. राजकारणात काहीही अशक्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसात एकत्र येणार. शिंदे ठाकरेंचं भविष्यात मनोमिलन होणार. रवी राणा यांच्या दाव्यानं राजकारणात मोठी खळबळ. रवी राणा मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या नेत्याने बोलू नये. तटकरेंचा टोला. लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या राणांच्या दाव्यावरून तटकरेंचा निशाणा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला फुल स्टॉप. खासदार सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट. अजितदादांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांच्या पक्षाला रस नाहीये. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये अर्थ खात्यावरून घमासान. राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध. शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. तर जयंत पाटील आणि आव्हाडांची रात्री शिंदेंसोबत बैठक. 2 दिवसांपूर्वी जयंत पाटील यांची फडणवीसांसोबत चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द. जयंत पाटील आणि आव्हाडांच्या भेटीनंतर महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार. महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती होती. जयंत पाटील यांच्या शिंदेंसोबतच्या भेटीचा राजकीय अर्थ काढणं योग्य नाहीये. सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया आहे. ते त्यांच्या मतदारसंघातील कामं आणि नगराध्यक्ष पात्रतेसंदर्भात भेटले. तटकरेंचं वक्तव्य. अर्थ खातं हे निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार. अर्थ खात्यासंदर्भात अमित शहा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची ही प्रतिक्रिया. राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी आग्रही आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. तटकरेंची माहिती. तर एखाद्या पक्षाला विशिष्ट गोष्ट मिळू नये असं शिंदे म्हणणार नाहीत. तटकरेंचं भाष्य. अजितदादांनंतर जयंत पाटील अर्थ खातं उत्तम सांभाळू शकतात. जयंत पाटील मवियासोबत असल्यानं अडचण होतीये. सुषमा अंधारेंचं भाष्य. एक मोठी बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणी पोलिसांकडून आता पुढील तपासही केला जातोय. नाशिकच्या इंदिरानगर या परिसरातली ही धक्कादायक घटना आहे. तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. केंद्रामध्ये मंत्रिपद आणि पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज. ही दोन्ही पदं प्रफुल्ल पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार. सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेल यांचा नियोजित परदेश दौरा होता. फिफा वर्ल्ड कपचा सामना पाहण्यासाठी पटेल परदेशात गेले. प्रफुल्ल पटेल यांच्या नाराजीच्या चर्चांवरती तटकरेंचं स्पष्टीकरण. तर पत्रकार परिषद सुरू असतानाच तटकरेंना पटेलांचा फोन आल्याचीही चर्चा. फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावरती भाजपचाच मुख्यमंत्री होणार. भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होईल. संजय राऊतांचं भाष्य. तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळेस फडणवीस दिल्लीमध्ये जातील. नवनाथ वन यांचं उत्तर. केंद्रामध्ये घडामोडींना वेग येतोय. कोण कोणाला भेटतंय. दिल्लीमध्ये काही बदल झाल्यास त्याचे परिणाम राज्यात होतात. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचं विधान. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पार्थ पवारांना स्थान मिळावं ही आमचीही इच्छा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांची ही प्रतिक्रिया. दरम्यान पार्थ पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. विठुराया. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री कर. आषाढी वारीमध्ये कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक कुणाल पाटील यांचं विठ्ठलाला साकडं. एसआयआर प्रक्रियेसाठी केवळ 8 दिवसांची दिलेली मुदतवाढ म्हणजे मतदारांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक आहे. एसआयआर प्रक्रियेसाठी किमान 3 महिन्यांची तरी मुदतवाढ द्या. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची मागणी. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी अंबादास दानवे नागपूरमध्ये पोहोचले. विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर दानवेंनी रामनगरमधील श्रीराम मंदिराला भेट देत कार्यक्रम स्थळाची पाहणी केली आहे.
नागपुरातील ठाकरेंच्या रामरक्षा पठण कार्यक्रमामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न, राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप आहे. राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी नागपूरमध्ये आज ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन असेल. उद्धव ठाकरे यांच्या नागपुरातील रामरक्षा पठणाचे राजे मुधोजी भोसले यांनाही निमंत्रण आहे. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख उत्तम कापसे यांनी राजे मुधोजी भोसले यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा म्हणावी हा मोठा विनोद आहे. रामदास कदमांची टीका. तर राम मंदिर आंदोलनाचा विषय सगळ्याच पक्षांचा आहे. सर्वांनीच या गोष्टीला निषेध केला पाहिजे, या गोष्टीला विरोध केला पाहिजे. संजय गायकवाड यांचं वक्तव्य. जळगावमध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघ 40गावला जोडण्यास विरोध आहे. शिंदेंच्या सेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याकडून विरोध आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचं उपोषण कायम आहे. पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत उपोषणावर ठाम आहेत. 20 जुलैला संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सामील होण्याचं जनतेला आवाहन करण्यात आलंय. सोनम वांगचूक यांच्या पाठिंब्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. ठाकरे बंधूंचा सोनम वांगचूक यांना पाठिंबा. उद्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती ठाकरे बंधूंचं आंदोलन. उद्धव ठाकरेंचा सोनम वांगचूक यांना पाठिंबा म्हणजे बेगडी प्रेम आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 3 पेपर लीक झाले होते. खासदार नरेश म्हस्केंची टीका. खासदार सुप्रिया सुळेंकडून सोनम वांगचूक यांची भेट. वांगचूक यांच्या उपोषणाला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. सुळेंकडून वांगचूक यांच्या प्रकृतीचीही विचारपूस. सोनम वांगचूक देशातील तरुण पिढीच्या भवितव्यासाठी उपोषणाला बसलेत. मात्र केंद्रातील भाजप सरकार मस्तीत आहे. जनता एक दिवस यांची मस्ती जिरवणार. अंबादास दानवे यांची केंद्र सरकारवर टीका. मनसे नेते अमित ठाकरे आज दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जाणार आहेत. उपोषणस्थळी सोनम वांगचूक यांची भेट घेणार आहेत. अमित ठाकरेंसोबत मनसेचे काही नेतेही उपस्थित असतील. मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. संबंधित प्राधिकरणांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा, वकिलांचं आवाहन आहे. 3 इडियट्स चित्रपट सोनम वांगचूक यांच्यावर आधारित नाही. माध्यमांवरील चर्चांवर आमिर खाननं मौन सोडलं. तर सोनम वांगचूक यांचं काम उत्तम. उपोषण मागे घेऊन तब्येतीची काळजी घ्यावी, आमिर खान यांचं आवाहन. चेंबूर दुर्घटनेमध्ये जीव गेलेल्या विहानच्या कुटुंबियांची किशोरी पेडणेकर यांच्याकडून भेट. विहानच्या आईवडिलांची सांत्वनपर भेट. तर पेडणेकरांनी घरी जाऊन सांत्वन करण्यापेक्षा शासनाला धारेवर धरलं असतं तर आवडलं असतं, महापौर रितू तावडे यांचं वक्तव्य. 22 जुलै रोजी मनसे महापालिकेवरती मोर्चा काढणार, कारण चेंबूर दुर्घटना प्रकरणी अजूनही नवीन समिती स्थापन करण्यात आली नाहीये. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार. संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. सांगली महापालिकेच्या वाढीव घरपट्टीसह विविध प्रश्नांवर आमदार विश्वजित कदमांकडून पालिका आयुक्तांची भेट. प्रशासक काळामध्ये राज्यातील महापालिकांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा आरोप आहे. गिरीश राऊत प्रकरणामध्ये पोलिसांकडून 5 जणांना समजपत्र. विनायक राऊत, गीतेश राऊत यांना समजपत्र नाही. तर रुपेश राऊत यासोबतच मायकल डिसोजा, संजय परब, अमित नाईक आणि बाळा पेडणेकर यांना समजपत्र. ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांची ही कारवाई आहे. रस्ते, सभामंडपे, नळ पाणी योजनांच्या मागण्या करून विकास होणार नाहीये. रोजगार निर्माण झाला तरच कोकणाचा खरा विकास होईल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं भाष्य. बारामतीच्या श्रावणी कोदळेचा नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 710 गुण मिळवत राज्यामध्ये प्रथम क्रमांक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे श्रावणीचं कौतुक. श्रावणीनं संपूर्ण भारतात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. लातूर जिल्ह्यातील 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी नीट परीक्षेत पास. पेपरफुटीतील आरोपी मोठेगावकरच्या क्लासमधील 500 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे देशामध्ये 172वा रँक मिळवणारा विद्यार्थीही मोठेगावकरच्या क्लासचाच असल्याची माहिती आहे. केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांचे सख्या चुलत मामा नरेंद्र मित्तल यांच्यावर आरोप आहे. नरेंद्र मित्तल यांनी सिया संस्कारी असल्याचं सांगत लग्न जमवलं होतं. मित्तल याला जबाबदार आहे, हा षडयंत्राचा भाग आहे, विशाल अग्रवाल यांचे आरोप आहेत.
डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे नंतर उर्वरित तिन्ही आरोपींना जामीन. अक्षय कारंडे, रमेश पवार आणि प्रमोद निकमला 20,000च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर. मुख्य आरोपी रमेश म्हात्रेला 2 दिवसांपूर्वीच जामीन मंजूर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची जामीन अर्जावरील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. 1 वर्षापर्यंत जामीन अर्ज दाखल करता येणार नाही असा आदेश असूनही कराडनं याचिका दाखल केली होती. मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयामध्ये वॉर्ड बॉय विरोधात विनयभंगाची तक्रार. किशोरी पेडणेकरांकडून रुग्णालयाची पाहणी कारवाई न होण्याला स्थानिक आमदार खासदार दोषी असल्याचा पेडणेकरांचा आरोप आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये मुलीचं बारसं होण्याआधीच आईनं जीवन संपवलं. या प्रकरणी तृप्ती देसाईंकडून राजारामपुरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट. आतापर्यंत पोलिसांनी 4 जणांना अटक केल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये उद्योग विभाग आढावा बैठक. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना. सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातील सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 20 प्रकल्प पूर्ण. 4.5 लाख हेक्टर क्षेत्राला लाभ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती. पुण्यामध्ये 3 महामार्गांचं भूमिपूजन होणार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित असतील. खासदार सुप्रिया सुळेंनाही कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. कराडमध्ये महापुरुषांच्या पुतळे आणि स्मारकांच्या 20 कोटींच्या सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ. शिवसेना नेते जयवंतराव शेलार आणि नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते हा शुभारंभ संपन्न झालेला आहे. पुण्यामध्ये एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन. IAS अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंची सर्वाधिक वेळा बदली. 24 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 30हून अधिक वेळा बदली असा त्यांचा रेकॉर्ड आहे. पुण्यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयातील मेडिकल दुकानांवरती FDA कडून छापेमारी करण्यात आली आहे. कमला नेहरू रुग्णालयातील मेडिकल दुकानात कारवाई आहे. खोकल्याचं औषध सुट्या स्वरूपात दिलं जात असल्याची ही तक्रार आहे. अंबरनाथमध्ये नाल्यामध्ये आढळला दुग्धजन्य खराब पदार्थांचा खच. अंबरनाथ राज्य महामार्गाजवळचा प्रकार आहे. FDAच्या कारवाईच्या धास्तीनंतर दूध विक्रेत्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.